इथे कृष्णा सहकार साखर कारखान्याची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून सहकार महर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनल आणि कृषी महर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनल यांच्यात चुरशीची लढत दिसून येत आहे. दोघांचाही प्रचार शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक रंजक झाल्याची चर्चा गावागावातील सभासदांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळेच आम्ही अविनाश मोहिते यांचं संस्थापक पॅनल हे सुरेश बाबा भोसले यांच्या सहकार पॅनलला तगड आव्हान देऊ शकतं का हे शोधण्यासाठी पोल पंडितने एक सर्वेक्षण केलं आहे. पोल पंडितने आधी सांगितलेल्या सर्वेक्षणाप्रमाणेच ही निवडणूक वाढलेली पाणीपट्टी आणि त्यासोबतच साखरेची जी गुणवत्ता आहे त्यावर झालेले दिसून येत आहे. अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनलने निवडणूक प्रचारात हे दोन मुद्देच महत्त्वाचे मानलेले आहेत. अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनलने दिलेल्या आश्वासनानुसार 120 किलो साखर ते सभासदांना देतील. त्यासोबतच पाणीपट्टी 15,000वरून थेट 7,500 करण्याचं आश्वासन त्यांनी सभासदांना दिलेलं आहे. पोल पंडितने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान आम्हाला असं आढळून आलं की पाणीपट्टी हा मुद्दा सभासदांमध्ये असला तरीही अविनाश मोहिते ज्या प्रकारे म्हणतायत की ते 7,500 पाणीपट्टी करतील त्यावर सभासदांच्या मनात शंका आहे. कारण इथले जे इरिगेशन सिस्टीम आहे पूर्णपणे ती जुनी झालेली आहे, 40 वर्षे ती जुनी आहे. त्यामुळे तिचा जो खर्च आहे तो 7,500 होईल का याविषयी सभासदांमध्ये शंका आहे. त्यामुळे जी आघाडी त्यांना हा मुद्दा देऊ शकत होता वाढलेली पाणीपट्टी तो त्या प्रमाणात अविनाश मोहितेंना मिळत नाहीये. जसं कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा इतिहास राहिलेला आहे की इथली निवडणूक ही फक्त मुद्द्यांवर नाहीच तर राजकीय गटतट आणि राजकीय समीकरणांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. कराड तालुक्याचा विचार केल्यास कराड तालुक्यात कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे 28,000 सभासद आहेत. यामध्ये कराड भागात उंडाळकर गट, भोसले गट आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा गट राजकीयरित्या सक्रिय असल्याचं दिसून येतं. पृथ्वीराज चव्हाण यांनी या निवडणुकीविषयी काही भूमिका अद्याप जाहीर केलेली नाहीये. परंतु त्यांचे जे समर्थक नेते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचे समर्थक कार्यकर्ते आहेत हे अविनाश मोहिते यांच्या प्रचार सभात सक्रिय सहभाग घेताना दिसून येत आहेत. परंतु उंडाळकर गट ज्यांचा मोठा राजकीय प्रभाव आहे कराड तालुक्यामध्ये या गटाने भोसले गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भोसले आणि उंडाळकर गटाची ही जी ताकद आहे यामुळे कराड तालुक्यातील जो भाग आहे ज्यात 28,000 सभासद आहेत, सगळ्यात जास्त सभासद याच तालुक्यातून येतात. यामध्ये भोसले गटाच्या सहकार पॅनलची मोठी आघाडी दिसून येते. कराड तालुक्यानंतर वाळवा तालुक्यात कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सर्वाधिक सभासद आहेत. जवळपास 14,000 अंदाजे 14,000 सभासद हे वाळवा तालुक्यातून येतात कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे. वाळवा तालुक्याचा विचार केल्यास जयंतराव पाटील यांची भूमिका या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नेहमीच निर्णायक राहिलेली आहे. परंतु यावेळी त्यांनी कोणतीही भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे. जर विचार केला तर दोन्हीही गट सध्या जयंतराव पाटील यांचा आम्हालाच पाठिंबा असल्याचं जाहीर सभातून सांगत आहेत. परंतु जयंत पाटील यांनी समोर येऊन अद्याप कोणतीही भूमिका मांडलेली नाहीये. दुसरीकडे वाळवा तालुक्यात सम्राट महाडिक आणि निशिकांत भोसले यांचाही एक मोठा गट आहे. या गटाने जाहीरपणे सांगितलेलं आहे की आम्ही सुरेश भोसले यांच्यासोबत आहेत. सम्राट महाडिक यांच्या गटाचा विचार करायचा जर झाल्यास तर सम्राट महाडिक गटातून एकही उमेदवार सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनलमध्ये नाही आहे. त्यामुळे सम्राट महाडिक यांचा गट काही प्रमाणात नाराज असल्याची चर्चा सभासदांमध्ये दिसून येते. पण गटातटाचं राजकारण आपण वेगळं ठेवलं तरीही जर विचार करायचा झाल्यास वाळवा तालुक्यामध्ये पाणीपट्टीचा वाढलेला पाणीपट्टीचा मुद्दा एक चांगला चर्चेत आहे. त्यामुळे या वाळवा तालुक्यातील जे 14,000 सभासद आहेत की आघाडी ही मोहिते गटाला मिळताना दिसतो. कराड आणि वाळवा तालुक्यानंतर पलूस कडेगाव या तालुक्यातून अंदाजे 5,600 सभासद कृष्णा सहकारी साखर कारखान्यात आहेत. या तालुक्यातील जर विचार केला तर विधानसभेचे आमदार विश्वजित कदम, विधान परिषदेचे आमदार अरुण लाड, संग्राम देशमुख आणि पृथ्वीराज देशमुख हे इथे 4 गट कार्यरत असतात. या चारही नेत्यांनी सहकार पॅनलला पाठिंबा दिलेला आहे सुरेश भोसले यांच्या. त्यामुळे पलूस कडेगावमध्ये आज जर बघितलं, आजची स्थिती जर बघितली आणि आमच्या सर्वेक्षणातूनही जे समोर आले त्यामध्ये मोठी आघाडी ही सहकार पॅनलला मिळताना दिसून येत आहे. त्यासोबतच कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा विचार केला तिथे कामगारांचं मोठ्या प्रमाणात कामगार हे सभासद आहेत. तर हे कामगार जे सभासद आहेत ते सत्ताधारी भोसले गटाकडेच असल्याचं आमच्या सर्वेक्षणातून दिसून येत आहे. एकंदरीतच आपण पाहिलं तर जर कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ह्या निवडणुकीत भोसले गटाच्या सहकार पॅनलला आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. नवनवीन राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच पोल पंडितला फॉलो करा.